नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्या समोर संवाद साधणार आहे एका महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर। मित्रांनो, काही दिवसापूर्वी माझ्याकडे एक फार मोठे डॉक्टर आले आणि त्यांना व्यावसायिक कामासाठी बाहेर देशात जाण्याची संधी मिळाली, परंतु ते जाऊ शकत नाही कारण पासपोर्टच्या प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे। केव्हा झाला? 15 ते 20 वर्षापूर्वी गुन्हा दाखल झालेला होता, त्यांना माहीत नव्हतं। एक दुसरं उदाहरण सांगतो। काही दिवसापूर्वी एक व्यक्ती माझ्याकडे आले, बँकेत मॅनेजर साठी नोकरी लागणार आहे, परंतु व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये असं लक्षात आलं की त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो प्रलंबित आहे। म्हणजे आता पुढील जी नोकरीची अडचण त्यांची वाढणार आहे, नोकरी मिळेल की नाही। तर मित्रांनो, हे असे प्रकार का होतात, आपण काय काळजी घ्यायला पाहिजेत, याविषयी मी आपल्याशी चर्चा करणार आहे। तर हा व्हिडिओ आपण जरूर पूर्णपणे शेवटपर्यंत बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे। मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे विशेष करून तरुण मित्रांसाठी बनवलेला आहे, जे कॉलेजमध्ये शिकत आहेत, जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी जीवनामध्ये वावरत असताना, शिक्षण घेत असताना आपण तरुण असतो, तरुणांना फार उत्साह असतो, मौज मजा इत्यादी। कॉलेज म्हटलं की आपल्याला ते सगळे प्रसंग डोळ्यासमोर येत असतात, मात्र त्यावेळेस आपण एक काही गोष्टीचं भान ठेवत नाही। आपण सहज समजत असतो काही एखादी गोष्ट, त्याचे परिणाम किती गंभीर होत असतात, त्याचे परिणाम फार गंभीर आणि दूरगामी असतात, याची आपण काळजी सुद्धा घेत नसतो। ते वय ते विचार करणारं नसतं आणि म्हणून असे काही प्रकार होतात ज्याला गांभीर्याने घेणे जरुरी आहे। कारण माझ्या अनुभवात असं मी बघितलेलं आहे की त्या तरुण मित्राला, त्या तरुण विद्यार्थ्याला अरे असं काही केल्यानं एवढा मोठा फार गंभीर परिणाम होईल याची जाणीव नव्हती। त्या अज्ञानामुळे त्याला आज असे कठीण असे दिवस फेस करावा लागत आहे करिअरमध्ये, त्याच्या करिअरमध्ये अडचणी येत आहे। उदाहरणार्थ मित्रांनो, कॉलेजमध्ये शिकत असताना गमती जमती चला एखाद्या मौज मजा म्हणून कोणीतरी टवाळक्या करतात, टवाळके करणारे 1-2 मित्र असतात, त्याच्या सोबत जो असणारा ज्याचा घटनेशी संबंध नसतो परंतु तो त्या ग्रुपचा मेंबर असतो, मित्रांनो त्या टवाळक्या करणाऱ्या विद्यार्थ्याच्या संगतीत असल्यामुळे या विद्यार्थ्याला सुद्धा अडचण येत असते। उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने चला कॉलेजची विद्यार्थिनी आहे म्हणून शिटी मारली किंवा तिचा फोटो घेतला, मित्रांनो हा गुन्हा आहे आणि जर त्या विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दिली तर तो गुन्हा नोंदवला जाईल। म्हणजे आपण सहज असा समजून गमतीचा प्रकार म्हणून करण्याचा प्रयत्न केला, मात्र परिणाम बघा। एकदा काय गुन्हा आपण आपल्या विरुद्ध नोंदविला, त्या विद्यार्थ्याविरुद्ध नोंदविला, मी 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचं बोलत आहे, तर मित्रांनो तो विद्यार्थी कितीही हुशार असला, कितीही मेरिटोरियस असला, कितीही परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या, IAS असो IPS असो, परंतु पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये त्याला अडचणी येणार आहे कारण त्याच्या आता क्रिमिनल अँटीसिडेंट तयार झालेला आहे। गोष्ट सहज होती परंतु परिणाम बघा किती गंभीर आहे। मित्रांनो, आपल्याला हे सुद्धा माहित नसते की एखाद्या मुलीची छेड करतात, अरे किती गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। 354A 509 IPC, मी कलम सांगून आपल्याला घाबरवित नाही, परंतु अशा प्रकार असे हे जे प्रकार आपण गमतीने समजता, मात्र त्याचे परिणाम फार गंभीर असतात जर आपल्या विरुद्ध पीडित मुलींनी तक्रार दिली तर। मित्रांनो, कॉलेजमध्ये असताना आपण हेही बघत असतो रॅगिंग। नवीन विद्यार्थी आले फर्स्ट इयरला तर हे फायनलचे विद्यार्थी रॅगिंग करतात। आपल्याला जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये रॅगिंग प्रोहिबिशन करणारा कायदा आहे, त्या कायद्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याची रॅगिंग केली तर त्याला 2 वर्षाची शिक्षा आहे
आणि रॅगिंग करत आहे असं जर निदर्शनास आलं तर हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन, जनरली प्रिन्सिपल असतात, त्यांची जबाबदारी बनते की त्या विद्यार्थ्याला तात्काळ कॉलेजमधून सस्पेंड करावे आणि जर त्या विद्यार्थ्याला फौजदारी कोर्टाने जर शिक्षा दिली तर त्याला कॉलेजमधून डिसमिस करावे अशी तरतूद आहे. म्हणजे रॅगिंग हा प्रकार सहज समजतो, गंमत म्हणून समजतो. जर मित्रांनो तक्रार झाली तर त्याचे परिणाम फार गंभीर होत असतात. म्हणून अशा प्रकारचे कृत्य जे कायद्याने प्रतिबंधित केलेले आहेत ते आपण करू नये. कृपया लक्षात घ्या. या वयात आपण विचार करतो की काही होणार नाही, काही कायदा करणार नाही. मित्रांनो, मी असे बरेच तरुणांना बघतो जे हुशार होते, अत्यंत मेरिटोरियस विद्यार्थी होते, परंतु या क्रिमिनल ऍक्टिव्हिटीजमुळे करिअर त्यांचं ज्या दिशेने जायला पाहिजे त्या दिशेने गेले नाहीत. परीक्षा पास झाले तरी त्यांच्यावर क्रिमिनल असल्याचा ठपका आल्यामुळे, कारण न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे, फौजदारी केस असल्यामुळे त्यांना सरकारी नोकरी मिळण्यात अडचण येत आहे. जेव्हा आपण नोकरीसाठी फॉर्म भरत असतो मित्रांनो, तेव्हा आपल्याला एक कॉलम येत असते. सरकारी तर 100% तो कॉलम असतो सरकारी नोकरीमध्ये. हॅव यू इव्हर बीन प्रॉसिक्युटेड, हॅव यू इव्हर बीन कन्व्हिक्टेड, हॅव यू इव्हर बीन अरेस्टेड. आपल्याला कधी अरेस्ट झाली आहे काय, खटला चालला आहे काय. आता मित्रांनो, जर आपल्याला माहित आहे माझ्यावर केस आहे, प्रलंबित आहे प्रकरण, तर आपल्याला होयच म्हणावं लागेल. वस्तुस्थिती असते ती. तर एम्प्लॉयर जो बघतो की अरे याच्यावर तर हा खटला आहे, युअर अप्लिकेशन मे नॉट बी प्रोसिडेड फर्दर, त्या व्यक्तीचा अर्ज पुढे जाणार नाही. किंवा एखाद्या कॅन्डिडेटच्या विरुद्ध केस प्रलंबित आहे पण त्याला माहित नाही, मग तो लिहितो की नो नो नो, माझ्यावर कधी खटला झाला नाही, कधी अरेस्ट झाली नाही, कधी अटक झाली नाही, गुन्हा नोंदवलेला नाही. मात्र जेव्हा आपण परीक्षा उत्तीर्ण होता, जेव्हा आपली नियुक्ती करण्याची वेळ येत असते, त्यावेळेस पोलीस व्हेरिफिकेशन होत असते, आपलं कॅरेक्टर व्हेरीफाय होत असते, याच्यावर काही क्रिमिनल अँटिसिडेंट आहे का. त्यामध्ये मग रेकॉर्डला दिसते की याच्यावर तर अमुक अमुक वर्षी कॉलेजमध्ये असताना किंवा एखाद्या आंदोलनामध्ये सहभागी असताना अनलॉफुल असेंब्लीचा पार्ट होता, हा मोर्चात गेला होता, यावर या कलमाखाली गुन्हा नोंदवला गेलेला आहे. म्हणजे काय, आपण दिलेली माहिती ही चुकीची होती. आणि एखादा कॅन्डिडेट एम्प्लॉयमेंटचा अर्ज सादर करत असताना जर चुकीची माहिती देत असेल, ही विल बी डिबार्ड फ्रॉम द प्रोसेस ऑफ दॅट रिक्रुटमेंट. त्यामुळे हा फार मोठा गंभीर परिणाम आपल्याला भोगावा लागणार आहे. आम्ही हे बघत असतो न्यायालयामध्ये आणि हे जे प्रकार होताना बघतो तेव्हा असं निदर्शनास येतं की ह्या तरुण मित्राला या घटनेचा परिणाम काय होईल, या तो जो कृती करत आहे त्याचा परिणाम काय होईल याची त्याला जाणीव नव्हती. मित्रांनो, हे सुद्धा लक्षात घ्यावं. आपण कधी कधी मोर्चात सहभागी होता, एखाद्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे चुकीचं नाही, परंतु वैध मार्गाने, संवैधानिक मार्गाने जर आपण मोर्चात गेलेले आहात किंवा रस्ता रोकोमध्ये गेलेले आहात आणि आपण आपल्याला वाटतं की काही गुन्हा नाही, परंतु कायद्याच्या दृष्टिकोनातून रस्ता रोको करणे हा गुन्हा असू शकतो. आणि म्हणून आपण त्या रस्ता रोको, म्हणजे याला असेंब्ली म्हणतो आपण, अनलॉफुल असेंब्ली, त्याचे आपण एक मेंबर बनत असता, त्या एका कारणामुळे सुद्धा नोकरी मिळवताना फार आपल्याला अडचणी जाऊ शकतात. तर मित्रांनो, तरुणाईमध्ये आपल्या अभ्यासाकडे फोकस करत असावं. आणि ह्या ज्या मी बाबी सांगितल्या, फक्त हे उदाहरणं सांगितले मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त सुद्धा गंमत म्हणून आपण SMS करतो, एक मित्र मैत्रिणीला करतात किंवा मित्र मित्राला करतात. कधी कधी चुकून आपण ऑब्सिन किंवा अश्लील प्रकारचा जर SMS केला किंवा असा घाणेरडा व्हिडिओ आपण दुसरीकडे पाठविला, आपल्याला वाटेल की ही गंमत आहे, परंतु मित्रांनो हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून. आपल्यावर फौजदारी खटला होऊ शकतो. अरे तुमच्याकडे तुम्ही बनवलेला नसेल, डझंट मॅटर, but you have transmitted that obscene video to others, that is sufficient to book you under criminal law. Information Technology Act खाली हा गुन्हा आहे, इंडियन पिनल कोड खाली हा गुन्हा आहे. हे मी फक्त आपल्याला काही थोडेसे उदाहरणं दाखवली मित्रांनो. आणि ह्या अज्ञानतामुळे असे प्रकार होत असताना आम्हाला दिसलं, म्हणून तळमळीची विनंती करावी म्हणून मी आपल्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. हा व्हिडिओ आपण
तरुण मित्रांनी इतर तरुण मित्राला आपल्या शेअर करावा। पालकांना विनंती करतो की त्यांनी हा व्हिडिओ जरूर आपल्या तरुण मुलाला दाखवावा, जेणेकरून त्याचं भविष्य सुरक्षित राहील। तर मित्रांनो, अशाच प्रकारचे कायदेशीर अपडेट, लीगल अवेअरनेससाठी आमचे व्हिडिओ नेहमी बघत राहावे, आवडल्यास शेअर करावे। धन्यवाद। आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका। धन्यवाद। जय हिंद।